नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आता गणेशोत्सव जवळ येत आहे आणि गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी किंवा गणपती बाप्पासाठी आपल्याला काय काय बनवता येईल ह्याच्या धडपडीत असतो आपण आणि गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या वस्तू आपण बनवत असतो। मागच्या वेळी मी एक पारिजातकाच्या फुलांच्या हाराची डिझाइन दाखवली होती आणि सगळ्यांनी खूपच पसंत केली होती आणि आज आणखी एक ही मी पारिजातकाच्या फुलांच्या हाराची किंवा कंठीची ही डिझाइन दाखवणार आहे। पहा, अगदी सुंदर पारिजातकाच्या फुलांचा इफेक्ट असणारी ही माळ आणि कंठी तयार झालेली आहे आणि खूपच कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने ही तयार होते। चला तर मग ही कंठी आपण बनवायला घेऊयात। आता सुंदर पारिजातकाचा हार बनवण्यासाठी आपल्याला अशी पांढऱ्या रंगाची लोकर लागणार आहे आणि आपण पेन्सिलवर फुलं बनवणार आहेत, तर त्यासाठी मी ही पेन्सिल घेतलेली आहे। एक कैची लागणार आहे आणि हे मणी आहेत ऑरेंज रंगाचे, ज्याच्यामुळे पारिजातकाचे देठाचा इफेक्ट येईल, तर हे मणी आपण वापरणार आहेत। त्यानंतर माळ ओवण्यासाठी आपल्याला सुई धागा लागणार आहे। सुई आहे आणि याच्यामध्ये मी ही लोकर ओवून घेतलेली। चला प्रथम आपण फुलं बनवायला घेऊयात। आता ही साधी आपली पेन्सिल आहे, ही लोकर अशा प्रकारे पकडायची आहे पेन्सिलवर। हे बघा, ह्या पेन्सिलला मी इथे एक खाच करून घेतलेली आहे। अशा प्रकारे सुरीने थोडासा कट केला आहे, जेणेकरून ही लोकर ह्याच्यामध्ये चांगली अटकेल, नाहीतर आपण असं केल्यावरती सटकते, त्यामुळे इथे एक खाच बनवून घेतलेली आहे। जेव्हा आपल्याला जास्त फुलं बनवायची असतात तेव्हा अशी खाच करून घेतली तर उपयोगी पडते। ह्या खाचेमध्ये मी ही लोकर अशी अडकवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ह्या पेन्सिलीवर लोकरीचे वेढे द्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 अशा प्रकारे हे 25 वेढे दिलेले आहेत मी। आता ही लोकर इथे मी कट करते। त्यानंतर ह्याला आपण गाठ मारून घ्यायचं आहे। बघा, इथे अडकवलेला जो लूप होता तो लूप आणि हे इथे एक आपण सोडलेला धागा, ह्याला अशी अलगद गाठ मारून घ्यायची आहे। त्यानंतर ही लोकर आपण पेन्सिलीमधून काढून घेऊयात अशा प्रकारे, आणि ही जी गाठ मारली होती ती घट्ट करून घ्यायची अशा प्रकारे। त्यानंतर अजून 1-2 गाठ मारून घेऊया आपण, म्हणजे ते घट्ट राहील। जो लूप होता तो लूप आणि दुसऱ्या बाजूची लोकर, असे ह्याला आपण गाठ मारून घेतले। आता ही जी लोकर आहे एक्स्ट्राची ही आपण कट करू। सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे। होतं पुन्हा एकदा मी दाखवते। ह्या पेन्सिलला इथे खाच करून घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये ही लोकर अशी अडकवून घ्यायची आहे, म्हणजे सटकणार नाही अशा प्रकारे। त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 अशा प्रकारे मी 25 वेढे दिलेले आहेत। ही लोकर इथे कट केली। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही फुलं बनवता येणार आहेत आणि खूप सुंदर अशी दिसतात। ह्या फुलांचा वापर करून आपण आणखीही बऱ्याच गोष्टी बनवू शकतात। तुम्हाला ह्या फुलांचा वापर करून आणखीन काय बनवायला आवडेल, जसं
की तोरण बनवायचं आहे किंवा जे काही मॅट बनवायची आहे, तर तसं कमेंट करून सांगा, आपण ते देखील बनवण्याचा प्रयत्न करू. पहा, इथे एक गाठ मारल्यानंतर हे आपण पेन्सिलमधून काढून घ्यायचं आहे आणि जी गाठ मारलेली आहे ती थोडी घट्ट करायची आणि आणखी एक गाठ मारून घ्यायची, जेणेकरून ते फूल घट्ट होईल. वा, एक्स्ट्राचे लोकर आहे आपण कट करूयात. अगदी सहज असं हे फूल तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जेवढी मोठी माळ बनवायची आहे तेवढे आपण फुलं बनवून घेऊ शकता. आता मी काही फुलं तयार करून घेतलेली आहेत, याची आपण माळ बनवूयात. ही माळ बनवण्यासाठी जसं मी आधी दाखवलं त्याप्रमाणे मी सुईमध्ये लोकर ओवून घेतलेली आहे. आता ह्या एंडला आपण एक गाठ मारूयात. थोडी जाड गाठ मारते कारण आपल्याला इथे मणी ओवायचे आहेत. पहिल्यांदा हे जे ऑरेंज मणी आहेत त्यातले मी 1 2 3 4 आणि 5 मणी ओवून घेते. अशा प्रकारे. त्यानंतर हे जे फूल आहे, हे फूल अशा प्रकारे त्यानंतर आता 2 मणी, एक फूल, 2 मणी, पहा अगदी पारिजातकाचं फूल असल्याचा इफेक्ट येतो आहे की नाही. तर हे 2 मणी, एक फूल, ह्या प्रकारे ही सगळी फुलं ओवून घेते मी. आता 2 मणी आणि एक फूल ह्या प्रकारे ही सगळी फुलं मी ओवून घेते. 2 मणी, एक फूल ह्या प्रकारे आपण ही माळ ओवून घेतलेली आहे. आणि ज्या प्रकारे इथे आपण 5 मणी घातले होते तसेच इथे शेवटी मी 5 मणी घातलेले आहेत आणि सुंदर असा हा पारिजातकाचा हार तयार झालेला आहे. ह्या वर्षी गणपती बाप्पांना अशा प्रकारचा हा हार बनवून घाला. अगदी सरळ सोप्या पद्धतीने आपण हा हार बनवलेला आहे आणि पारिजातकाच्या फुलांचा हा हार तुम्हाला नक्कीच आवडेल. आता ह्या हारामध्ये मी 21 फुलं वापरलेली आहेत. तुम्ही तुम्हाला हवा तेवढ्या लांबीचा हा हार बनवून घेऊ शकता. तिथे मी गाठ मारून घेते शेवटी, म्हणजे ते मणी बाहेर येणार नाहीत. त्याचप्रकारे इथे देखील तुम्ही जास्त मणी घालू शकता, पण मला असं वाटतं की जी आता आपली गणपती बाप्पांची घरगुती मूर्ती येते त्याला ही कंठी किंवा हार अगदी परफेक्ट लागेल. पारिजातकाच्या फुलांच्या हाराची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा करून पहा आणि ही डिझाईन आवडली तर तसं कमेंट करून सांगा. धन्यवाद.